नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा विषय आहे आपल्याकडे रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2025-26 ची रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा ही नुकतीच संपन्न झाली. तर त्यावरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. हे जे प्रश्न मी काढलेले आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा कोणत्या स्वरूपात खेळली जाते? तर भारतातील ही रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ही फर्स्ट क्लास क्रिकेट मधील एक रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या कालावधीमध्ये संपन्न झाली? तर 15 ऑक्टोबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधी यंदाची रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. तर पुढचा प्रश्न आहे, या स्पर्धेच्या 2025-26 हंगामात कोणता संघ विजेता ठरला? तर यंदाचा विजेता ठरलेला संघ आहे जम्मू आणि काश्मीर. जम्मू आणि काश्मीर हा संघ रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा या 2025-26च्या हंगामामध्ये विजेता ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये उपविजेता संघ कोणता ठरला? तर कर्नाटक हा जो संघ आहे तो यंदाचा उपविजेता संघ आहे. 2025-26 मध्ये जी फायनल झाली त्यामध्ये ती फायनल जम्मू काश्मीर आणि कर्नाटक या संघामध्ये झाली. तर जम्मू काश्मीर हा विजेता संघ ठरला असून कर्नाटक हा उपविजेता संघ ठरला आहे. तर पुढचा प्रश्न आहे, 2025-26 मध्ये रणजी ट्रॉफी मध्ये सहभागी संघ किती होते? तर या स्पर्धेमध्ये एकूण 38 संघांनी सहभाग नोंदवला होता. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या हंगामात प्लेअर ऑफ द सिरीज कोण ठरला? तर त्या खेळाडूचं नाव आहे औकिब नबी. हा जो जम्मू काश्मीरचा खेळाडू आहे तो या हंगामात प्लेअर ऑफ द सिरीज ठरला आहे. जम्मू काश्मीर या संघाचा वेगवान गोलंदाज औकिब नबी हा आहे तो यंदाच्या हंगामाचा प्लेअर ऑफ द सिरीज हा खेळाडू ठरला आहे. तर पुढचा प्रश्न आहे, 2025-26 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण होता? तर यंदाच्या हंगामात रविचंद्रन स्मारण हा कर्नाटक या संघाचा खेळाडू आहे. त्यांनी सर्वाधिक 950 धावा या हंगामामध्ये केल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात कधीपासून झाली? हे महत्वाचं आहे. तर रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात 1934 ते 1935 या कालावधीमध्ये प्रथम सीझन म्हणजे सुरुवात 1934-35 या काळामध्ये या क्रिकेट स्पर्धेला झाली. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील सर्वात जास्त धावांचा विक्रम कोणाच्या नावाने आहे? तर आतापर्यंत रणजी ट्रॉफी मध्ये एकूण 12,038 धावांचा विक्रम आहे तो वसीम जाफर या खेळाडूच्या नावाने आहे. तर त्यांनी आतापर्यंत जेवढ्या पण रणजी ट्रॉफीतील सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांचे एकूण 12,038 धावा आहेत. पुढचा प्रश्न आहे, या हंगामात सर्वाधिक बळी कोणी घेतले? तर 2025-26च्या हंगामामध्ये सर्वाधिक बळी घेणारा जम्मू आणि काश्मीरचा जलदगती गोलंदाज आहे. त्याचं नाव आहे औकिब नबी, ज्याने प्लेअर ऑफ द सिरीज चा किताब सुद्धा या हंगामाचा पटकावला होता. तर त्यांनी सर्वाधिक 60 बळी या स्पर्धेमध्ये घेतले. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 ची फायनल कशा पद्धतीने निर्णय झाला? म्हणजे 2025-26 ची जी फायनल झाली त्याचा निर्णय कशा पद्धतीने झाला? तर त्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये ज्याने आघाडी घेतली होती त्या संघाला विजेता ठरवण्यात आला. कारण जी फायनल मॅच खेळली गेली ती फायनल मॅच ही अनिर्णयित झाल्यामुळे त्या स्पर्धेचा निर्णय लावण्यासाठी पहिल्या इनिंग मध्ये ज्याने सर्वाधिक रना बनवले आहेत, सर्वाधिक धावा बनवल्या आहेत त्या संघाला विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे जम्मू काश्मीर या संघाने पहिल्या इनिंग मध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवल्या होत्या. त्यामुळे जम्मू काश्मीर या संघाला विजेतेपद देण्यात आले. तर पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2025-26च्या फायनल मध्ये जम्मू काश्मीरने पहिल्या इनिंग मध्ये किती धावा केलेल्या आहेत?
ज्या इनिंगमुळे जम्मू काश्मीर या संघाला विजेता घोषित केले होते, त्या इनिंगमध्ये जम्मू काश्मीर या संघाने 584 धावा केल्या होत्या. या कर्नाटकच्या संघापेक्षा जास्त असल्याने जम्मू काश्मीर या संघाला विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 ची फायनल मध्ये कर्नाटक विरुद्ध जम्मू काश्मीर हा सामना कोणत्या मैदानावर झाला? तर हा सामना KSCA स्टेडियम हुबळी कर्नाटक येथील मैदानावर झाला. त्या मैदानाचं नाव आहे KSCA स्टेडियम. KSCA स्टेडियम या हुबळी येथील कर्नाटकच्या मैदानावर झाला. तर मित्रांनो, एक महत्वाचं आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये 1960 पासून 66 वर्षानंतर जम्मू काश्मीरने इतिहासात प्रथमच रणजी किताब जिंकला आहे. तर जम्मू काश्मीर या संघाने यंदा प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. तर ते 1960 नंतर प्रथमच जम्मू काश्मीर या संघाने यंदाच्या वर्षी इतिहासामध्ये प्रथमच रणजी ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. तर हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ इथेच संपली. तोपर्यंत सर्वांना जय हिंद. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक मी शेअर केलेत तुमच्यासाठी. त्यावरती आपण पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी महत्वाची पुस्तके आहेत, ज्यातून आपण अभ्यास करू शकतो. आणि तसेच काही आपली जी मुलं आहेत त्यांना जी महत्वाची सप्लिमेंट्स लागतात, तर त्याचे मी लिंक्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर ते डिस्काउंट लिंक आहे, त्यामुळे मित्रांनो जाऊन चेकआउट करा. तर मित्रांनो, इथेच थांबतो. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.